हॅलो एव्हरीवन, खूप दिवसानंतर मी व्लॉग शूट केला आहे. ॲक्च्युली खूप काही धावपळ चालू होती लाईफमध्ये आणि मी शूट करणं राहिलंच. मी बी एडला ॲडमिशन घेतलंच आहे, तर आमची बी एडची ट्रिप जाते सापुताऱ्याला. सो बघा, बस केलेली आहे आम्ही आणि सगळे आतमध्ये जातो आहे आणि त्यानंतर तिथले काय काय व्ह्यूज तुम्हाला मी दाखवेलच व्ह्यू आणि काय काय तिथे असतं नसतं, जायला हवं की नाही ते सगळं तुम्हाला सांगेल. की बघू शकतात खूप सारे लोक होते, सगळ्या गर्ल्स गँग होती आमची आणि बॉईजची दुसरी बस केलेली होती. सो आम्ही टीचर्स वगैरे आम्ही सगळे होतो ह्या बसमध्ये. पुढे प्रिन्सिपल सर वगैरे बसलेले आहेत. सो बघू शकतात ही माझ्याजवळची मयुरी म्हणून माझी फ्रेंड बसलेली आहे. हॅलो. आपण आता साताऱ्याला निघालोय. जास्त एक्साइटमेंट मुळे माझं ते उच्चार वेगळा दीदी. पुढच्या वेळेस सापुताराच बोलू आपण आता. बोल. हे आहेत आमची चुन्नी मुन्नी. बोल पटकन. गुड मॉर्निंग. दिसते का? गुड मॉर्निंग. हाय. आम्ही चाललो सापुतारा. बाय. मोबाईल लवर. त्यानंतर आम्ही निघालो. एका ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो एका हॉटेलवरती. मूग भजी, खमंग ढोकळे, पाथरे वडी आणि काही पोहे वगैरे होते. सगळं एक एक करून सगळं टेस्ट मी केलं. खूप छान लागत होतं आणि त्यानंतर चहा वगैरे घेतली. सगळ्यांनी एन्जॉय केला. खूप पोट भरून नाश्ता केला, ब्रेकफास्ट केला. म्हणजे खूप छान वाटत होतं. सगळ्यांसोबत खूप दिवसानंतर निघालो आहेत आणि सगळ्यांसोबत नाश्ता वगैरे करून ब्रेकफास्ट वगैरे करून खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर चहा वगैरे घेतली आणि त्यानंतर निघालो आम्ही शबरीधामला. तुम्हाला माहितीच असेल शबरीधाम म्हणजे काय आहे. सो जाता जाता शबरीधाम पण आम्हाला लागलंच, तर आम्ही तिथे पण गेलो की कसं आहे बघण्यासाठी. सो चला तर मग बघूया शबरीधाम कसं आहे, काय काय आहे तिथे. चला तर जाऊया. फायनली आम्ही पोचलो शबरीधाम मातेच्या मंदिरात. हे आहे शबरीधाम मातेचं मंदिर, जिथे रामाने वनवासात आलेले होते आणि त्यांनी बोर वगैरे इथे खाल्लेले होते. तेच हे शबरीधाम आहे. सो चला तर आतमधला जो व्ह्यू आहे तो पण बघूया कसा आहे ते. आणि इथे आता खूप डेव्हलप केलेलं आहे त्यांनी, की मंदिरं वगैरे बांधकाम केलेले आहे. शिवजींचं पण मंदिर आहे तिथे. शबरी मातेचं मंदिर, रामाने तिथे बोरं वगैरे खाल्ले, तो दगडाचा त्यांनी जो दगड आहे तो त्यांनी दाखवलेला आहे. सो खूप छान असं गार्डन वगैरे केलेलं आहे आणि छान असा व्ह्यू वाटत होता तिथे. ऊन तर खूपच होतं, खूप ऊन जास्त पडत होतं. आणि बघू शकतात आतमधलं पण मी दाखवू शकते की हे बघा गार्डन केलेलं आहे त्यांनी. छान असं ॲटमॉस्फिअर होतं तिथे. आजूबाजूला सगळं गार्डन करून ठेवलेलं आहे आणि खूप डेव्हलप असं केलेलं आहे. तर शबरी मातेचं मंदिर जे आहे ते खूप छान प्रकारे त्यांनी बांधकाम वगैरे केलेलं आहे आणि खूप लोक इथे येतात बघायला की रामाने तिथे विजिट दिलेली होती. सो हे राम लक्ष्मण आणि शबरी माता आहे, त्यांना बोर वगैरे खाऊ घालते आणि हे तिथले दगड आहे जिथे बसून रामाने बोरं खाल्लेले होते त्या काळी. सो खूप छान असं मोठं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. खूप क्लीन होतं, स्वच्छ होतं, खूप छान दिसत होतं. खूप सुंदर असं त्यांनी ठेवलेलं होतं, मेंटेन केलेलं होतं, स्वच्छ होतं, क्लीन होतं. आणि बघू शकता एकही कचरा नव्हता त्या आणि खूप थंडगार असं वाटत होतं तिथे. जय माता शबरी. इथे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांनी की काय काय झालेलं होतं.
त्यानंतर हे समोर महादेवाचं मंदिर आहे. सगळं असं डेव्हलप करतायत ते थोडं थोडं. बघू शकतात मागे जे आहे हनुमानजीचं मंदिर आहे आणि सगळे फोटो वगैरे काढत होते. थोडं ग्रीनर वगैरे वाटत होतं तर सगळ्यांनी तिथे फोटोशूट वगैरे केला. सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. सो सगळं खूप छान होतं तिथे. वातावरण पण खूप छान वाटत होतं. आणि बघू शकतात पुढे असं महादेवाचं मंदिर आहे आणि तिथे आम्ही गेलो. महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि परत आम्ही निघालो मग पुढच्या प्रवासाला. इथे सकाळी 11:30 पर्यंत आम्ही पोचलेलोच होतो. आणि छान लहान मुलांसाठी पण खेळायला त्यांनी स्लायडिंग वगैरे केलेली होती. छोटीशी विहीर होती इथे साईडला. खूप असं त्यांनी खूप छान प्रकारे मेंटेन केलेलं आहे, डेव्हलप केलं आहे. चला तर मग पुढचा प्रवास करूया सापुताऱ्याचा. लेट्स गो. फायनली आम्ही पोचलो. छान असं ॲटमॉस्फिअर होतं सापुताऱ्याचं. खूप थंड असं वातावरण होतं आणि हे सगळं बोटिंगचं आहे. तिथे बोटिंग वगैरे केली जाते. खूप छान असा मोठा तलाव आहे हा. आणि बघू शकतात आजूबाजूला खूप दुकानं वगैरे लागलेली होती, गोल्याची दुकानं वगैरे. आणि आम्ही पण तिथे विचार करत होतो की बोटिंगला वगैरे जायचं का. सो फायनली तिकीट वगैरे काढले आम्ही आणि बोटिंगसाठी गेलो. त्यानंतर त्याआधी मी तुम्हाला दाखवूनच देते की आजूबाजूला काय काय आहे ते. सगळं दुकाने लागले होते स्नॅकचे वगैरे. ज्यांना काय खायचं असेल प्यायचं असेल सगळं दुकानं होते तिथे. लहान मुलांची खेळणे, आईस्क्रीम पार्लर, खूप हॉटेल वगैरे, लहान मुलांची खेळणी पण होती तिथे. खूप छान असं वाटत होतं. बघू शकतात हे गाड्या वगैरे, कोणाला गेम वगैरे खेळायचे असतील ते पण होतं तिथे. आणि सगळं बघितलं गेल्यानंतर आम्ही निघालो बोटिंगसाठी. सो सगळ्यांनी तिकीट वगैरे काढलेले होते आम्ही आणि निघालो. मग तिथे हे सगळे जॅकेट वगैरे टाकलेले आहेत त्यांनी की खूप सारे जॅकेट्स आहेत अनलिमिटेड. आणि सगळ्यांनी जॅकेट वगैरे घातले आणि बघू शकतात खूप सुंदर असं तलाव वाटत होता. खूप थंडगार वातावरण होतं. ते पाण्यामुळे सगळी हवा थंड येत होती. सगळ्यांनी जॅकेट वगैरे वेअर केले आणि त्यानंतर आम्ही निघालो बोटिंगसाठी स्टेअर्सने खाली. सो मी पण जॅकेट वगैरे वेअर केलं आणि निघालो. मग चला तर बोटिंगसाठी जाऊया. आणि छान असं वाटत होतं. खूप थंड हवा येत होती. बघू शकता मागे हर्षा आहे माझी फ्रेंड आणि ती फोटोज वगैरे काढत होती. सो उन्हाताणात आम्ही बोटिंग वगैरे केली. खूप ऊन होतं. 2:30 1:30 असं झालेलेच होते आणि खूप ऊन होतं तिथे.
सो बघू शकतात आजूबाजूचं किती पाणी वगैरे आहे तिथे. छान असं हे सापुतारा नाव खूप लांब होतं आणि मग त्यानंतर आम्ही त्याच्या जवळ पण गेलो. खूप असं पाणी स्वच्छ दिसत होतं. खूप सुंदर असं ग्रीनर आजूबाजूला दिसत होतं. पावसाळ्यात जर तुम्ही गेलात तर जा, कारण की पावसाळ्यात खूप छान वाटतं. खूप म्हणजे खूप छान, खूप हिरवंगार दिसत होतं. एवढ्या उन्हाळ्यातही आम्ही गेलो होतो फेब एंडिंगला आणि त्यानंतर बघू शकतात खूप सुंदर असं वाटतं. कोणाला जर जायचं असेल सापुताऱ्याला तर तुम्ही जाऊ शकतात. खूप छान आहे. आम्ही खूप काही मिस केलं तिथे, कारण की आम्हाला वेळच नाही पुरला. रोपवे वगैरे आहेत तर तिथे, नाट्यमंदिर वगैरे आहे, तर खूप काही आहे तिथे असं बघण्यासारखं. पण आम्हाला वेळ नाही भेटला म्हणून आम्ही बोटिंग वगैरे केली. काही गार्डनमध्ये फोटोशूट वगैरे केले आणि निघालो. मग आम्ही बोटिंग वगैरे झाली आमची आणि आम्ही बाहेर निघालो. तुम्हाला दाखवेल तिथे काय काय आहे असं. खूप काही दुकानं होत्या बघू शकतात. लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणे वगैरे होते आणि जे आम्ही बघत होतो खूप महाग तर होतेच की, छोट्या छोट्या वस्तू पण 100-200 रुपयाला ते देत होते. आणि हे खुडकुडा होता, खूप छान असं वाटत होतं, पण खूप महाग देत होते ते. सो आम्ही काही घेतलं नाही, पण बघितलं सगळीकडे काय काय आहे. साईडला आईस्क्रीम पार्लर वगैरे होतं आणि ते बघितलं आम्ही. ते ज्यांना आईस्क्रीम वगैरे खायची होती त्यांनी खाल्ली. खूप काही मिस आम्ही केलेलं आहे, कारण की एकच दिवसात आपण काय काय पूर्ण करणार. आणि इथे तर सायकली वगैरे होत्या, तर त्या सायकलींवरती फोटोज वगैरे काढले आम्ही आणि बघितलं सगळीकडे की की काय काय आहे, सगळं एक्सप्लोअर केलं. पण तिथे खूप काही बघण्यासारखं होतं, पण आम्हाला वेळ नव्हता. माझ्या जी फ्रेंड आहे तिची चप्पल शूज जी आहे तुटलेली होती. ती फेविक्विकने ती चिपकवण्याचा प्रयत्न तर करत होती, पण शेवटी ती तुटलेलीच आहे. पण घरी जाण्यापुरतं तरी ॲटलिस्ट ती चिपकेल असं वाटलं होतं, पण ती चिपकत नव्हती. तर असंच मग तिथे बसलो वगैरे आणि काही ह्या सायकली वगैरे होत्या, तिथे आम्ही फोटोज वगैरे काढलेलेच आहे या सायकलींवरती. आणि बघू शकतात खूप सारे दुकानं आहे, फूडचे वगैरे, चॉकलेट्स, आईस्क्रीम वगैरे, पार्लर आहे सगळं. खूप खूप काही बघण्यासारखं आहे म्हणजे सापुताऱ्याला, पण वेळ काही होता नाही आणि आम्ही मस्त बघू शकतात किती छान झाडं वगैरे आहेत. मग आम्ही केला गोला खाल्ला वगैरे. काका जे आहेत ते गोला बनवत होते आणि बघू शकतात छान असं त्यांनी गोला रेडी करून दिलेला होता. आणि मी कालाखट्टा म्हणून येतो एक गोला, तो मी घेतला आणि बघा काका कसं तयार करतायत तो गोला, ते दाखवलेला आहे मी. छान त्याच्यामध्ये रेड आणि ब्लॅक कलरचं त्यांनी लिक्विड त्यात टाकलं आणि तो मला दिलेला होता. सो आम्ही छान असं उन्हातान्हात खूप फिरलो, तर त्यानंतर थकून गेलेलो होतो, तर छान असं थंडगार गोला आम्ही खाल्ला. खूप छान वाटत होतं. खूप थंडगार असं गोला खाऊन खूप मनाला शांती अशी वाटली, कारण की वरून खूप ऊन होतं आणि ऊन असल्या कारणाने तोंड जे होतं, जे माऊथ जे होतं ते कोरडं पडत होतं, तर म्हणून आम्ही गोला वगैरे खाल्ला. त्यानंतर आम्ही गेलो ॲडव्हेंचर पार्कमध्ये. सो बघू शकतात ॲडव्हेंचर पार्कमध्ये खूप ॲक्टिव्हिटीज असतात. खूप काही तिथे ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात, त्या करायच्या असतात. सो ज्याला करायचं असेल तो करेल, ज्याला नाही करायचं असेल तो नाही करणार, असं काही जबरदस्ती नाही आहे. पण एक खेळायला एक
जागा भेटते, खूप छान ॲडव्हेंचर असतात, खूप छान वाटतं. सो माझे फ्रेंड जे आहे ते गेलेले होते, आम्हाला न सांगतात ते तिथे पोचून गेले. बंपर कार म्हणून आहे एक ॲडव्हेंचर, तिथे ते खेळत होते. मस्त लहान पोरं पण होते, काही दीदींच्या आलेल्या. सो बघू शकतात सगळेजण असे मस्त खेळत होते आणि छान असं वाटत होतं. खूप मस्त वाटलं तिथे जाऊन. बट आम्हाला भेटलं नाही कारण की खूप वेळ होऊन गेलेला होता. इथे ॲडव्हेंचर पार्क, बोटिंग वगैरे केली आम्ही सगळ्यात आधी वरती गेलेलो होतो, पण खूप जास्त ऊन असल्याकारणाने आम्ही परत खाली आलो. खूप उंचावरती तिथे हॉर्स रायडिंग वगैरे होते, रोपवे वगैरे आहे तिथे. सो आम्ही हे सगळं मिस केलं. बट त्यानंतर आम्ही निघालो मग पुन्हा घरी जाण्यासाठी. सो आम्हाला एवढंच बघायला भेटलं. सर नेक्स्ट टाईम जर इन केस आलो तर सगळं काही एक्सप्लोअर करू, पण सध्या तरी आम्हाला एवढंच भेटलं. आम्ही बोटिंग आणि ॲडव्हेंचर पार्कमध्ये वगैरे गेलो, एवढंच आम्ही बघितलं. त्यामध्ये हॉर्स रायडिंग, रोपवे वगैरे, नाट्य मंदिर हे सगळं आहे तिथे. स्वामीनारायण वगैरे मंदिर पण आहे. खूप काही डेव्हलप त्यांनी केलेलं आहे. खूप छान थंडगार वातावरण तिथे वाटत होतं. सो इन केस तुम्ही गेलात तर नक्की जा, कारण की खूप सुंदर असं वाटतं, मनाला असं शांत वाटतं. सो आम्ही निघालो आहे. इथेच आम्हाला 5-5:30 वाजलेच होते, 5:30 झालेलेच होते, तर पुढे जायलाही खूप उशीर होणार होता. तरीही आम्ही जे घरी पोचलो 11:30ला आम्ही घरी पोचलो. सो असा होता आमचा सापुताऱ्याचा प्रवास. आणि जाता जाता आम्ही जेवण वगैरे केलं, डिनर वगैरे केला सगळ्यांनी मिळून. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ गाईज.